मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। तुळजापूरची तुळजाभवानी आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेत जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी आता नव्यानं नारा दिलाय। जरांगेंनी आता आंदोलनाची नव्यानं तयारी सुरू केल्यानं सरकारसमोर एक मोठं आव्हान असणार आहे। पाहुयात मराठा आंदोलनाची ही धग सरकारपर्यंत नेमकी कशी पोहोचणार याबद्दलचा हा रिपोर्ट। राज्यात पुन्हा मराठा आंदोलनाची धग, जरांगे पाटलांची पुन्हा आंदोलनाची भूमिका, सामूहिक आमरण उपोषणाची तयारी। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या संपली आहे। एकीकडे सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे। आंदोलनाची भूमिका घेण्या अगोदर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि पंढरीच्या पांडुरंगाचं त्यांनी दर्शन घेत आशीर्वाद घेतले। कोणाचंही सरकार आलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, कोणीही आलं तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असल्याचं सांगत सामूहिक आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। शेवटी काय असतं बघा, काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, लढावं लागणार आहे। कोणी आलं तरी, म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे। आमच्या चळवळीवर विश्वास आहे, कोणी झालं तर मुंडकर पाय देऊन आरक्षण घेणार। पुढचं निवेदन काय तर पुढे आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे। महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणार आहे। मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी सुरू असलेला हा लढा निवडणुकीच्या काळात काहीसा शांत झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र निवडणुकीची धामधूम संपताच पुन्हा एकदा सामूहिक आमरण उपोषणाचं हत्यार उपसण्याचे संकेत देताच मराठा समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आता पाहायला मिळत आहे। एक उपोषणाची हाक दिलेली आहे, ते उपोषण अशा पद्धतीने राहणार आहे की सामुदायिक उपोषण राहणार आहे। ते अंतरावलीत होईल किंवा आझाद मैदान मुंबई येथे होईल। मनोजदादांनी जो निर्णय देतील, जो आदेश देतील, संबंध मराठा समाज त्यांच्या पाठीमागे गंभीरपणाने उभं राहील। आता सुद्धा जरांगे पाटील जर म्हटले आझाद मैदानावर उपोषण करायचे तरी सुद्धा मराठा समाज त्यांच्या पाठीमागे उभारायला तयार आहे। पाटील म्हटले अंतरावलं जर आमरण उपोषण करायचे 1 लाख व्यक्तींना घेऊन तरी सुद्धा समाज त्यांच्या पाठीमागे उभारणार आहे। फक्त जरांगे पाटलांच्या आदेशाची वाट हा सर्व मराठा समाज पाहतो। जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर देखील सामूहिक आमरण उपोषण केलं जाऊ शकतं असा इशारा दिल्यानं नव्या सरकारच्या स्थापनेआधीच महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे। 5 तारखेला स्थापन होणारं नवं सरकार आता त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणासंदर्भात काही ठोस निर्णय घेणार का हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरेल। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।